आपल्यासोबत महादेव जानकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, काय सांगाल? एक जागे संदर्भात तुम्ही मागणी केलेली होती, तुम्हाला जागा मिळालेली आहे, समाधानी आहात? मी महायुतीच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचं, राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचं आणि शिवसेनेच्या नेतृत्वाचं आभार मानतो की त्यांनी माझा छोटा पक्ष असताना छोट्या पक्षाला त्यांनी एक जागा सोडली. त्याबद्दल मी ह्या तिन्ही नेत्यांचं हृदयातनं मी अभिनंदन करतो. 2014 साली तुम्ही बारामतीमधनं लढला होता, आता परभणीमधनं लढताय. काय फरक तुम्हाला जाणवणार आहेत? मुद्दे मोठ्या प्रमाणात वेगळे आहेत, मात्र जर धनगर समाज बघायचा तर दोन्हीकडे मोठ्या प्रमाणात आहे. नाही, आपण धनगरच नाही, सर्व समाजाची आपण भाषा करतो. हा पक्षच आपण सर्व समाज. माझे 2 आमदार मराठा समाज झाले, एक वंजारी समाज झाला, माझा एक बौद्ध समाजाचा नगराध्यक्ष आहे, मुस्लिम समाजाचे 2 नगराध्यक्ष आहेत, एक ब्राह्मण समाजाचा नगराध्यक्ष आहे माझा. गुजरातला माझ्या 2 नगरपालिका आहेत राष्ट्रीय समाज, त्यात सर्व समाज आहेत. दुर्दैव काय होतं, मीडियावाले दलिताच्या नेत्याला दलिताचं करतात आणि धनगराच्या नेत्याला धनगराचं करतात. हे करू नका कृपा करून. मी ज्यावेळेस मिनिस्टर होतो तेव्हा नुसतं एका जातीचंच काम केलं, सर्व समाजाचं काम करतोय आम्ही. बाबासाहेबांनी जी घटना दिलेली आहे ती संविधानाप्रमाणे आम्हाला काम करावं लागतं. परंतु आपल्या मीडियाच्या लोकांना दिसताना आम्हाला ते अँगल कास्ट हे थोडं लावण्याचा प्रयत्न आपण मंडळींनी करू. ही नम्र आव्हान आहे माझं, कारण आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष, सर्व समाज घेतला तरच आपलं घडणार आहे, एकट्या समाजावर आपलं काही घडणार नाही. या भूमिकेतून आम्ही काम करतोय. सर्व समाजाला मान सन्मान इज्जत मिळाली पाहिजे, ही भूमिका आहे. तुम्ही शरद पवार यांची देखील भेट घेतलेली होती, महाविकास आघाडीकडनं देखील प्रयत्न होताना दिसलेले होते, मात्र अपयश कुठंतरी आलं आणि त्यांच्याकडनं काय नेमकी बोलणी झाली होती आज तरी सांगून टाका. नाही, पवार साहेबांच्याबद्दल मी आभारी आहे, अभिनंदन त्यांचं करतो. ते मोठं आहे. या राजकारणातली युनिव्हर्सिटी शरद पवार साहेब आहेत, त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. परंतु काँग्रेस आणि शिवसेनेनं आम्हाला काहीच हे केलेलं नाही, म्हणजे एकही जागे दिसली नाही. तसं मला अजितदादा, देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी स्वतः हे करून जी जवळ घेऊन जी बोलण्याची भूमिका घेतली, त्याबद्दल आम्ही हे केलं. पवारसाहेबांच्या मायाचारी झालं, ते सोडतो म्हणले होते, माड्याची जागा सोडलेली नव्हती, सोडतो म्हणले होते. विशेष म्हणजे पण काँग्रेस आणि त्यांचं बाकीचं प्लेयर बोलत नव्हतं. आता इथं BJPचे प्लेयर बोलतात, प्रमुख माणूस राष्ट्रवादीचा बोलतोय प्रमुख माणूस, आणि आपल्या शिवसेनेचा देखील प्रमुख माणूस म्हणतोय. त्यावेळेस मग त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. तिथं पवारसाहेबाशिवाय कोण बोलत नव्हतं माझ्याबरोबर. पवारसाहेबांच्याबद्दल मी आभारीच आहे ना, अभिनंदन. आज बी आभार मानतोय, जे माझे पुत्रतुल्य नेतृत्व असल्यागत आहे, त्यांच्याबद्दल दोबत नाही माझं. काय मुद्दे असणार आहे परभणीमधले, काय काय तुम्हाला समस्या? या देशात समतामूलक समाज निर्माण झाला पाहिजे. आर्थिक नसेल, सामाजिक असेल, राजकीय जी दरी आहे ती दरी बदलली पाहिजे, ह्यासाठी माझा लढा आहे. बनसोडे सर देखील आहेत. सर, कशा प्रकारे बघता आहे, तुम्ही देखील प्रचारात उतरणार? हो, तर मी परभणीचा पालकमंत्री आहे. आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेबांनी निर्णय घेतला की राष्ट्रीय समाज पार्टीला एक जागा त्या ठिकाणी द्यायची. खरं तर तिथं आमचे राजेश विटेकर आणि गेल्या वर्षभर खूप मेहनतीनं तिथला मतदारसंघ त्या ठिकाणी तयार केला होता. पण एकंदरीत महायुतीचा विचार करून दादानी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला की राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा जानकर साहेबांना त्या ठिकाणी द्यायची. त्याचा एक मेसेज संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी गेला पाहिजे. आपण सर्व जाती धर्माला घेऊन चालतो, हा मेसेज गेला पाहिजे. म्हणून जानकर साहेबांना आपण त्या ठिकाणी तिकीट देतो. आपण बौद्ध समाजाला लातूरमध्ये सुधाकर श्रंगारे साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे. म्हणून सर्व जाती धर्माला घेऊन जाण्याचं काम हे महायुतीचं सरकार त्या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. तर हे होते महादेव जानकर आणि मंत्री संजय बनसोडे यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की रासपचाच हा पक्षाच्या चिन्हावर उमेदवारी लढणार, आणि सोबतच प्रामुख्यानं जर का बघायचं तर महायुतीच्या उमेदवार म्हणून आम्ही पुढे जाताना बघायला मिळेल. अरविंद वारगेचा अभिषेक फळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.